दरम्यान राहुरी आणि बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचीही चर्चा आहे। मवियाची आज विधान भवनातल्या काँग्रेस कार्यालयामध्ये बैठक आहे। हर्षवर्धन सपकाळ आणि शशिकांत शिंदे एकत्रित चर्चा करणार आहेत। बारामती आणि राहुरीमध्ये रासप उमेदवार द्यायला इच्छुक आहे। बैठकीनंतर अंतिम निर्णय स्पष्ट केला जाईल। तर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनी अमित शहांची भेट घेतली आहे। नवी दिल्लीमध्ये शहा आणि शेलार यांच्यामध्ये चर्चा झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपाठोपाठ शेलारांनी देखील शहांसोबत चर्चा केली आहे। दिल्लीमध्ये महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या गाठीभेटी गेल्या 2 दिवसांमध्ये वाढल्याचं दिसतं आहे। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले नेते सध्या दिल्लीमध्ये दाखल होत आहेत आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी अमित शहांची काही वेळापूर्वीच भेट घेतल्याचं कळतं आहे। नवी दिल्लीमध्ये शहा आणि शेलार यांच्यामध्ये चर्चा झाली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल चर्चा केलेली होती अमित शहांसोबत। त्यापूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील भेटले होते आणि तब्बल 1.25 तास या दोघांमध्ये चर्चा झाली होती। त्यापाठोपाठ आज आशिष शेलार आणि अमित शहा यांची भेट झालेली आहे। प्रत्येक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपण दिल्लीला जातो आणि तिथल्या नेत्यांची सदिच्छा भेट घेतो असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर या भेटीला 24 तास उलटायच्या आत आशिष शेलार यांनी देखील अमित